टॉप हेडलाइन्स से प्रस्तुत करता है राजयोग पेंट्स। खुशियां आपकी, रंग हमारे। राष्ट्रवादी सोडून गेलेल्यांबाबत इतिहासाची पुनरावृत्ती नक्की होईल। सोडून गेलेल्या लोकांची चिंता करणार नाही, शरद पवार यांचं वक्तव्य। भाजपच्या व्हाईट पेपरमध्ये आदर्श घोटाळ्याचा उल्लेख होता आणि त्यामुळेच अशोक चव्हाण भाजपमध्ये गेले याचा फारसं आश्चर्य वाटत नाही। शरद पवार यांनी सांगितलं अशोक चव्हाणांच्या भाजप प्रवेशाचं कारण। कडाक्याच्या थंडीत शेतकरी आंदोलन। पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेशातील शेतकरी अस्वस्थ। शेतकऱ्यांच्या आंदोलनासंदर्भात पवारांनी सरकारला घेरलं। शरद पवार गटाच्या आमदारांना अपात्र न करण्याच्या निर्णयास अजित पवार गटाचं उच्च न्यायालयात आव्हान। आज मुंबई हायकोर्टात सुनावणी। मनोज जरांगे पाटील आज बैठक घेऊन आंदोलनाची दिशा ठरवणार। दुपारी 12 वाजता अंतरवली सराटीत निर्णायक बैठक। मराठा समाजाला 10% स्वतंत्र आरक्षण। मराठा समाजातील तरुणांना नोकरी आणि शिक्षणात संधी। आरक्षण टिकणार असल्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही। आरक्षणावर नाराज असलेल्या मराठा संघटनांची आज नाशिकमध्ये महत्त्वाची बैठक। पुढील रणनीती ठरवणार। भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा 2 दिवस महाराष्ट्र दौऱ्यावर। लोकसभा निवडणुकांकरता नड्डा प्रचाराच्या मैदानात। नक्कल करणाऱ्यांना निवडणुकीनंतर जनता घरी बसवेल, श्रीकांत शिंदेंचं आदित्य ठाकरेंना प्रत्युत्तर। खासदार नवनीत राणा यांच्या जात प्रमाणपत्रावर सुप्रीम कोर्टात पुन्हा सुनावणी। याचिकाकर्ते आनंदराव अडसूळ यांचे वकील अंतिम युक्तिवाद करणार। चंदीगडमध्ये आपचा महापौर। सर्वोच्च न्यायालयानं भाजपच्या महापौराची निवड बेकायदा ठरवत केली। आपच्या कुलदीप कुमार यांना महापौरपदी घोषणा। येत्या काही वर्षात जम्मू काश्मीरला विकसित करणार, पंतप्रधान नरेंद्र मोदींची ग्वाही। शेतकऱ्यांचं आजपासून चलो दिल्ली आंदोलन। पंजाब आणि हरियाणाचे शेतकरी सरकारचा प्रस्ताव धुडकावल्यानंतर करणार दिल्लीकडे कूच। एकतीस मार्चपर्यंत कांदा निर्यात बंदी कायम। केंद्रीय ग्राहक व्यवहार सचिव रोहित कुमार सिंग यांची माहिती। कांदा निर्यात बंदीचा निर्णय चुकीचा। निर्यात बंदी करण्याचं कारणच नव्हतं। सरकार दर 15 दिवसाला निर्णय बदलतं। शरद पवार यांनी केंद्र सरकारला सुनावलं। 12वीची आजपासून परीक्षा। 15,13,000 विद्यार्थी बसणार परीक्षेला। कॉपीसारखे प्रकार टाळण्याकरता भरारी पथकांची नियुक्ती। टॉप हेडलाइन्स से प्रस्तुत करता है राजयोग पेंट्स। खुशियां आपकी, रंग हमारे। अजित पवार गटातले नेते भाजपची भाषा बोलतायत। आम्हाला पक्षाचं चिन्ह आणि नाव मिळालंच नाही पाहिजे, हीच त्यांची भूमिका। रोहित पवार यांचं अजित पवारांवर हल्लाबोल। महाविकास आघाडी जागा वाटपासंदर्भात कोणतेही मतभेद नाहीत। भाजप लोकसभा आणि विधानसभेसाठी अजितदादा आणि शिंदे गटाला किती जागा देणार याची शंकाच आहे। रोहित पवार यांनी व्यक्त केली आहे शंका। विखे कुटुंब या पक्षातून त्या पक्षात का जातात, तर विखे पाटील कुटुंब विचारांना पक्के नाहीत। रोहित पवार यांचा सुजय विखेंवर निशाणा। जयंत पाटलांना देवेंद्र फडणवीसांनी दिली होती मुख्यमंत्री पदाची ऑफर, मात्र जयंत पाटलांनी साथ सोडणार नसल्याचं फडणवीसांना सांगितलं। राज्य साखर संघाचे अध्यक्ष PR पाटलांचं वक्तव्य। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करणार मुंबईतल्या पहिल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिराचं उद्घाटन। प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला राहणार उपस्थित। शरद पवार कोल्हापूर दौऱ्यावर। शरद पवार यांनी घेतली छत्रपती शाहू महाराजांची भेट। दुपारी मंचर इथं वळसे पाटलांच्या मतदारसंघात पवारांची सभा।
अजित पवारांना बारामतीत धक्का बसण्याची शक्यता, योगेंद्र पवार शरद पवार गटात सामील होण्याचे संकेत. कृषी मंत्री धनंजय मुंडे परभणी जिल्ह्याच्या दौऱ्यावर, धनंजय मुंडेंच्या हस्ते पश्चिम विभागीय कृषी मेळाव्याचं उद्घाटन. हिम्मत असेल तर इम्तियाज जलीलांनी अमरावतीतून निवडणूक लढवावी, खासदार नवनीत राणा यांचं इम्तियाज जलीलांना थेट आव्हान. सांगलीच्या जत तालुक्यातील पाण्याचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर, पाण्याच्या मागणीकरता दुष्काळग्रस्तांनी मेणबत्ती पेटवत दिला संघर्षाचा इशारा. शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या जामीन अर्जावर आज अंतिम फैसला. अंधेरीतल्या यारी रोडवर CWC शाळेच्या वार्षिक दिवस कार्यक्रमांमध्ये दिग्गज कलाकारांची हजेरी, उत्कृष्ट कार्य करणाऱ्या नागरिकांचा सन्मान देखील. यवतमाळच्या डोंगरखडा गावाजवळ बिबट्याचा झाडावर ठिय्या, बिबट्याला पाहण्याकरता नागरिकांची गर्दी, बिबट्या दिसल्यानं शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये पाणी टंचाईची चिन्ह, 9 तालुक्यातील भूजल पातळीत घट झाल्यानं नागरिकांची पाण्याकरता पायपीट. धावत्या ट्रकमधून सिनेस्टाईल चोरी करणारी टोळी टेंभुर्णी पोलिसांच्या ताब्यात, चाळ चोरट्यांनी हैदराबादकडे जाणाऱ्या ट्रकमधून केली होती चोरी. विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांच्या घरी आता पुन्हा पाळणा हल्ला, वामिकानंतर अकायच्या जन्माची दिली इंस्टाग्राम पोस्ट करत कबुली. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.